लहान लहान मुलांना एवढे चांगले संस्कार द्या की आपल्यासाठी खूप खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी, बाबासाहेबांनी आणि रमाईने. तर याच्यासाठी माझी पण तळमळ आहे की तुमचे पण मुलं चांगले शिकू द्या, चांगले व्यवस्थित मार्गाला लागू द्या. तर ताई, या जयंतीनिमित्त आपल्या या तरुण वर्गामध्ये किंवा या बालकांमध्ये कुठल्या प्रकारच्या स्पर्धा होतात का? खूप प्रकारच्या म्हणजे या ठिकाणी स्पर्धा राबवलेल्या जातात. जसं की म्हणजे यावर्षी रमाईच्या जन्मगीतावर आधारित लेझिम खूप छान आम्ही बसवलेली आहे लहान लहान मुलांसाठी. आणि महिलांसाठी पण या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि लहान मुलांना म्हणजे विहारामध्ये येण्यासाठी सुद्धा म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं आणि महिलांना सुद्धा या जयंतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. तर काकू, रमाई जयंतीनिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल तुमच्याकडून? रमाई जयंतीच्या निमित्तानं महिलांना मी एवढंच सांगेन की रमाईने जसे कष्ट केले तसे तुम्ही पण कष्ट करा आणि आपल्या लहान लहान मुलांना एवढे चांगले संस्कार द्या की आपल्यासाठी खूप खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी, बाबासाहेबांनी आणि रमाईने. तर याच्यासाठी माझी पण तळमळ आहे की तुमचे पण मुलं चांगले शिकू द्या, चांगले व्यवस्थित मार्गाला लागू द्या. एवढं माझं सांगणं आहे. आणि महिलांना पण खूप खूप असं प्रोत्साहन द्या की तुम्ही तुमची ताकद वाढवा. रमा माताची जयंती आहे उद्या. तर आम्ही त्रिरत्न बुद्धविहारामध्ये सकाळचे बुद्धवंदना होते आणि लेझिमचा कार्यक्रम, अन्नदान वाटप आहे. तरी सर्वांनी त्रिरत्न उपस्थित राहावं. त्रिरत्न बुद्धविहारापाशी सर्वांना नम्र विनंती. जय भीम. तर माचं नांदन 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 होतर माचं नांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन.